हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. जान्हवीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघूया की कुकरमध्ये मटण कसे बनवायचे. हा मी कुकर चालू केलेला आहे, मीडियम टू लो फ्लेम ठेवलेली आहे. ह्याच्यात मी 2 टेबलस्पून तेल घेणार आहे. मी नेहमी सनफ्लावर ऑइलच यूज करते. तर हे मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. मीडियम साईज 2 कांदे घेतले आहेत आणि हे कांदे मी असे थोडे जाडे जाडे चॉप करून घेतले आहे. हे 2 मीडियम कांदे आहेत. हे मी तेलात टाकते आणि मटणाबरोबर ही चरबी आली होती, ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे. ती सुद्धा आपण यात टाकून द्यायची आहे. मटणाची चरबी असते ती आधीच फ्राय करून घ्यायची आहे की त्याच्यामुळे काय होतं, जे तेल सुटणारं असतं, जे आपण नंतर जर मटणाबरोबर चरबी टाकली तर वरती भरपूर तवंग येतो आणि एकदम तेलकट होते मटण आपलं. तर हे तळून घेतल्यावरती बघा चरबी अशी तळली जाते याच्यामध्ये. ही तळून घेतल्यामुळे काय होते की आपलं जे मटणाच्या वरती तेल सुटतं, असं चिकचिक होतं, ते चिकट होत नाही आणि ती चरबी ही व्यवस्थित फ्राय करून घेतली जाते आणि त्याला तेल सुटत नाही. म्हणजे ह्याच्यात मी पाव चमचा हळद म्हणजे 1/4 टीस्पून इतकी हळद घातली आहे. 1 चमचा लाल मसाला घातला आहे माझा घरातला आणि 1 चमचा आले लसूणचं वाटण आहे ते टाकलं आहे. हे सगळं आपण फ्राय करून घेऊया. ज्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. हे बघा, हे व्यवस्थित फ्राय झालं आहे. ह्याच्यामध्ये मी 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो मटण घेतलेलं आहे. हे मटण मी व्यवस्थित कापून धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे. हे ह्यात टाकते. मटण नेहमी असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि ते असं पांढरं दिसलं पाहिजे धुतल्यावर, तर ते कवळं मटण असते. आणि एकदम लाल लाल असलं की ते जून मटण असते, म्हणजे ते शिजायला वेळ लागतो. तर ह्यात आता मी थोडंसंच पाणी घालणार आहे, खूप जास्त नाही. साधारण छोटी वाटी इतकं पाणी घातलं आहे मी आणि याला कुकरला मी 3 शिट्ट्या घेणार आहे. हे बघा फ्रेंड्स, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी हे कुकर ओपन केलं. मटण आपलं अर्धं शिजलं आहे. त्याच्यात मी 2 बटाटी घेतली आहेत, ही अशी कापून घेतली आहेत, ही यात टाकणार आहे. 1 चमचा मीठ घालते. 1 टीस्पून गरम मसाला आहे. गरम मसाला नसेल तुमच्याकडे मटण मसाला टाकला तरीही चालेल. 1 छोटा टीस्पून धना पावडर आणि 1/2 टीस्पून जिरा पावडर हे सगळं टाकलं आहे. तर मी हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे. पाणी नाही टाकायचं आपल्याला परत, कारण हे बघा थोडंसं पाणी टाकलं होतं, त्याचासुद्धा बऱ्यापैकी रस्सा झालेला आहे. आता याला आपण पुन्हा एकदा 2 शिट्ट्या घ्यायच्या. हे बघा मी पुन्हा 2 शिट्ट्या घेतलेल्या बटाटा टाकून. आता हे आपलं मटण व्यवस्थित रेडी झालं आहे. हे मी तुम्हाला दाखवते डिशमध्ये काढून. बटाटाही शिजला आहे आणि मटणही शिजलं आहे. हे बघा आपलं मटण रेडी झालं आहे. नक्की तुम्ही खाऊन बघा, करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं आहे. आणि माझ्या जान्हवीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.